कैलास पर्वतापेक्षाही उंच असे अनेक पर्वत आहेत ज्याच्यावरती खूप लोक चढले आहेत. पण कैलास पर्वतावर आजवर कोणी चढू शकले नाही. आणि असे का, ह्याचा विचार तुमच्या मनात नक्की आला असेल तर थांबा. इतिहासात एका अशा व्यक्तीची नोंद आहे जे कैलास पर्वतावरती चढलेत आणि नुसतेच चढले नाही तर त्या पर्वतावरनं सुखरूप खाली सुद्धा आले आहेत. हो, आज आपण त्याच व्यक्तीबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मानुसार कैलास पर्वत हे महादेव आणि माता पार्वती यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे या पर्वताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जसे या पर्वताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, तसेच अनेक लोक असे मानतात की हे पर्वत खूप साऱ्या रहस्यांनी भरलेले आहे. ज्या ज्या लोकांनी या पर्वतावरती चढण्याचा प्रयत्न केला ते या पर्वतावरती आजवर चढू शकले नाही. त्यामुळे हे पर्वत आजवर खूप मोठे रहस्य बनून राहिले आहे. पण इतिहासात एक असे व्यक्ती आहेत जे या पर्वतावरती चढलेत आणि नुसतेच चढले नाही तर त्या पर्वतावरनं खाली सुद्धा सुखरूपपणे आले आहेत. ते व्यक्ती म्हणजे महान बौद्ध भिक्षू मिलारेपा हे आहे. कैलास पर्वतावरनं खाली आले आणि त्यांना कैलास पर्वताविषयी विचारले गेले तेव्हा त्यांनी कैलास पर्वताबद्दल काही सांगितले नाही. त्यामुळे इतिहासामध्ये कैलास पर्वत आणि कैलास पर्वताशी निगडीत अनेक साऱ्या गोष्टी आज सुद्धा रहस्यच राहिल्या.